लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री भुवनेश्वरला पोहोचलेत। ओडिशा आंध्र प्रदेशात पंतप्रधान मोदींची आज जाहीर सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरणार आहेत। यावेळी प्रचार सभेत मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील। मुंबईतील निवडणुकीच्या रणनीतीवरती चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी आणि शिरूर दौऱ्यावरती आहेत। महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सभा घेतली जाणार आहे। यावेळी फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यानं 24 तासांच्या आत पुन्हा घरवापसी केली। तुळजापुरातील देवनंद रोचकरी यांनी पुन्हा तानाजी सावंत आणि राणा पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश करत महायुतीचा प्रचार करण्याचा शब्द दिलाय। शरद पवारांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले। तब्येतीच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे। डॉक्टरांकडून शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय। शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी सोशल मीडियावरती भावनिक पोस्ट शेअर केली। साहेब, आता आमचं ऐका, ही खिंड आम्हाला लढू द्या, तुम्ही फक्त तब्येतीला जपा, आम्ही लढून विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो, असं सोनावणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। बीडमधल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ आज आष्टीमध्ये जाहीर सभा होणार आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कोल्हे सभेला संबोधित करतील। दिवसाला 3 ते 4 सभा घेत असल्यामुळे शरद पवारांना उन्हाचा त्रास झाला अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली। डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय, मात्र ते पुन्हा मैदानात उतरतील असं अमोल कोल्हे म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उद्या जळगाव दौऱ्यावरती असणार आहेत। जळगावातील शिवतीर्थ मैदानावरती उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ठाकरेंची तोफ कडाडणार आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत। ते अर्ज मागे घेण्याच्या तयारीत असतील असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलं। त्यांनी त्यांच्या कंपनीबाबत मागितलेले पुरावे मी दिलेत, त्यामुळे आता त्यांना सावरण्यासाठी आणि अर्ज मागे घेण्यासाठी वेळ मिळेल असा टोला कोल्हेंनी लगावला। उमेदवारी नाकारल्यानं नाराज असलेले विजय करंजकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत अखेर शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात विजय करंजकरांचा पक्षप्रवेश पार पडला आणि यावेळी त्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। आयसीएसई बोर्डाचा 10वीचा आणि 12वीचा निकाल आज जाहीर होणार आहे। बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरती 11 वाजता निकाल जाहीर होईल। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे। राज्यातील 11 जागांसह देशातील 94 मतदारसंघात मतदान होणार आहे। यामध्ये राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेचा समावेश आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। उद्या सोलापूर मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। महायुतीकडून भाजपचे राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात काटेकी टक्कर आहे। जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुरशेडा येथील मतदान केंद्राला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली। निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सुविधांसंदर्भात पाहणी केली आणि नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। छत्रपती संभाजीनगरात प्रशासनाच्या वतीनं निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे। जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दररोज निवडणूक प्रक्रियेचं प्रशिक्षण देण्यात येते आणि त्यासाठी मोठे QR कोड लावून ते स्कॅन केल्यानंतर शिक्षकांना सर्व माहिती मिळणार आहे। जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3ही मतदारसंघांसाठी एकूण 355 अर्जांचं वितरण करण्यात आलं। त्यापैकी 111 उमेदवारांनी 136 अर्ज भरले होते। या अर्जांच्या छाननीमध्ये 111 पैकी 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत तर 20 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत। भिवंडीत सर्वाधिक 36, कल्याणमध्ये 30 आणि ठाण्यामध्ये 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडलं जाणार आहे। पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार आहे। 20 मे पर्यंत हे पाणी औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे सुरू आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्काची असणारी लालपरी तळपत्या उन्हातही नागरिकांच्या सोयीसाठी तत्पर आहे। उकाड्यातही बसला प्राधान्य दिल्यानं परिवहन मंडळाला सुगीचे दिवस आलेत। उन्हाळी हंगामात आणि सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। या विशेष गाडीला करमाळी, थिवीम,
सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे तसंच आडिवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा इथे थांबा देण्यात आलाय. ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्गाजवळच्या खारेगाव भागामध्ये भुयारी गटार योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून विविध कामं केली जातात. त्यामुळे खारेगाव वळण रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. 31 मे पर्यंत हे वाहतूक बदल कायम असतील. जून महिन्यात होणाऱ्या नीट पीजी परीक्षेच्या रचनेमध्ये बदल करण्यात आलाय. पेपरच्या पहिल्या विभागासाठी दिलेला वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना दुसरा विभाग सोडवता येणार आहे. परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना हा बदल केल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोलापूर आणि अकोल्यात उच्चांकी 44.4°C तापमानाची नोंद झाली, तर मुंबईतही उकाडा कायम असल्यानं नागरिकांची लाहीलाही होतीये. पुढचे 5 दिवस राज्याच्या काही भागात तापमान 40 ते 45 दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये मे महिन्यात तेंदूपानं तोडणीचा हंगाम सुरू झाल्यानं अनेक मजुरांना हंगामी रोजगार मिळालाय. कमी कालावधीत अधिक मजुरी मिळवून देणारा रोजगार म्हणून तेंदूपत्ता हंगामाकडे पाहिलं जातं. तेंदूपत्ता संकलनाचं काम सरासरी 15 दिवस चालतं. छत्रपती संभाजीनगर पैठण मार्गावर कांदे घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय. बीडच्या श्री क्षेत्र कासारीमध्ये संत बबन महाराजांचा 46वा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिरावरती 121 किलोच्या पंचधातूंच्या कलशाचं रोहन करण्यात आलं. कलशाची वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आणखी अशाच आपण बातम्या पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.